12th मॅन पाठवून द्या. जे समोर थांबलेत विनंती आहे दादा थोडंसं साईडला थांबा कारण की आम्हाला काहीच दिसत नाही समोरचं. थोडंसं साईडला थांबा. लुझर एक मॅच हरले होते दोन्ही संघ. लुझरची मॅच आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती यश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. डावखोर गोलंदाज वैद्यराच्या तर स्ट्राईक वरती विशाल गुंजा ज्यांनी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. पहिला मॅच मध्ये सुरुवात चांगली दिली होती टायगर बॉयज चिखली या संघाकडनं. तोच विशाल स्ट्राईक वरती. हो पहिला चेंडू शॉर्ट पिच हाफ स्ट्रायकर होता. अगदी उलट कानापासून चेंडू जाताना पाहायला भेटतोय. इथं पंच वॉर्निंग देताना पाहायला भेटत. 1 बाउन्स. ऑन साइडला फटका खेळला तिथे खेळाडू आहे स्वप्नील. परत एकदा इथं कॉल. यश परत एकदा हाफिज चेंडू ट्रॅकर हाफिज चेंडू फेकला होता इथे हाताळला होता. त्याचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा. DRS कोणाचा कॉल आहे? बॅट्समॅनचा. नो बॉल. तू का आला इकडे थांब की गपचूप. फ्रीटच्या चेंडूवरती पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला भेटतो. 3 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत बनवलेत. विशाल गुंजा या गोलंदाजी मार्गवरती यश. पहिला फटका खेळाय चेंडू हवेत. खेळाडू प्रयत्न सुंदर काय एफर्ट लावले होते खेळाडूने तिथं. तो असं नाराज असेल स्वतःवरती पण फेकी थोडीशी भरकटताना पाहायला भेटते. इथे एफर्ट सुंदर होते पण चेंडू हातात इथं बसताना इथं जीवनदान भेटताना पाहायला भेटतोय. 1 धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटतो. फलंदाज सिंगल इथे येताना पाहायला भेटतोय. 10 धावा धाव फलकावरती. 10 धावा धाव फलकावरती. अजूनही जर पाहिलं गेलं तर 4 षटकाचे सामने अजूनही 20 चेंडू येणं शिल्लक आहे. जोपर्यंत विशालच्या ग्राउंड मध्ये आहे तोपर्यंत मला वाटतं टायगर बॉयज चिखली हा संघ 50च्या पार जाऊ शकतो. हागी या मॅच मध्ये विकेट केला आहे स्वप्नील ऑन साइडला. तिथं खेळाडू
चेंडूवरती येतो तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथं परत पळून पूर्ण करताना पाहायला भेटतो खेळपट्टीवरती. 50 धावा इथं चेस केलं त्याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये. हडपसर फलटण या संघाने 5 चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून देखील, कारण की RSP फलटण महा11 या संघाने 50 धावा चेस केले होते. मला वाटतं पहिली इथं चेस केलेला संघ असणार फलटण, कारण की 50 धावा आतापर्यंत चेस झाले नव्हते. 28-30 धावाला देखील इथे स्ट्रगल करावं लागत होतं फलंदाजाला, पण अभि बांगेने 2 चेंडूमध्ये 6 धावाची गरज असताना षटकार खेचून आपल्या संघाला विजय करून दिला होता. टायगर बॉयज चिखली या संघाच्या विरोधात दोन्ही संघ इथं एक मॅच हरलेले. जो हरल तो इथेच थांबन, या स्पर्धेमधनं बाहेर जाईल, आणि जो जिंकन ते पुढं या स्पर्धेच्या पुढे एक पाऊल पुढे जाणार आहे. म्हणजे जो विनर मधनं जो मॅच हरण पराभूत होईल तो या संघामध्ये खेळताना पाहायला भेटणार आहे. त्यामुळं इथे ओव्हर समाप्ती झालेली आहे. एका षटकारावर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 12 धावा. यश ज्याने 2 चौकार आले त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये, पण त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं तर कमबॅक करताना पाहायला भेटतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर. बिगेट केलाय ऑन साइडला, इथे फटका सुरेख खेळायला चुटो जातोय सीमारेषा पार. विशाल गुंजालच्या बाटमधनं येतोय ऑन साइडला, दिमागदार षटकार, 6 धावा. पहिल्यांदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पॅटीच्या खालच्या बाजूला चेंडू लागताना पायबट चेंडू येतो, निर्धाव चेंडू. विशाल गुंजाळ 18 धावा धावफलकावरती, 6 चेंडूमध्ये 15 धावावरती विशाल खेळताना पाहायला भेटतोय. गेल्या मॅच मध्ये देखील 16 धावा बनवले होते, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. लाईट इथं ऑन झालेले आहेत. सॅटर्डे नाईट इथं तुम्ही एन्जॉय करू शकतात, पूर्णपणे मॅचचा आनंद घेऊ शकतात. कव्हरच्या दिशेने फटका खेळायला आहे, तिथे खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटत. अनिकेत तिथे तैनात होता, तोपर्यंत इथं सिंगल प्राप्त करताना पाहायला भेटतोय. 19 धावा धावफलकावरती, 19 धावांची इथं पार्टनरशिप होताना पाहायला भेटते. जानता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 आपण पाहत आहोत. दिवस क्रमांक 2. ओहो, परत एकदा फुल टच चेंडू होता, ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न होता, तिथं चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना पाहायला भेटतो. तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त करताना पाहायला भेटतो. फलंदाज एका धावाने सहाय्याने 20 धावा धावफलकावरती. लवकरच आपल्याच भेटीत येत आहे आई करंडक 2025. प्रथम पारितोषिक असणार आहे ते 4 लाख रुपये, आणि द्वितीय 2 लाख रुपये, तृतीय 1 लाख रुपये, चतुर 1 लाख रुपये. लवकरच आपल्याच भेटीस येणार आहे. ग्राउंड चिखली या परिसरामध्ये ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती तुम्हाला सर्व स्पर्धा पाहायला भेटणार आहे लाईव्हच्या माध्यमातून. हो, विकेट केला परत एकदा, चेंडू हवेत, खेळाडू डाऊन द बॉल. इथे विशाल गुंजाळ ची खेळ होतोय समाप्त. उत्कृष्ट झेल पकडतो बायदलाच्या क्षेत्ररक्षक फलंदाज विशाल गुंजाळ होते बाद. धक्का क्रमांक लागतो तो पहिला. पहा, विशाल गुंजाळ याच्या पहिल्या मॅच मध्ये देखील 16 वरती बाद झाला होता, या मॅच मध्ये देखील 16 वरती बाद होताना पाहायला भेटतोय. या जागेवरती आता कुठला फलंदाज येतो? ओमकार गायकवाड मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाला आलाय. मॅन फ्रॉम कोथरूडचा खेळाडू, ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमी याच्या माध्यमातून येत असतो. आपण पाहिलं असं मृत्युंजय संघकडनं या खेळाडूला खेळताना चांगला एकदा प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून त्याची देखील ओळख आहे. आता सनशाईन गोवामध्ये जी लीग होती त्या लीग मध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला भेटलं होतं. आता इथे पिंपरी चिंचवड शाहूनगर मध्ये देखील खेळताना पाहायला भेटतोय. टायगर बॉयज चिखली या संघाकडनं एक फलंदाज बाद झाल्यानंतर 20 धावा
1.5 चा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. पाहूया शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. फुलटॉस बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, खेळाडू कडून आलेली चुकी, इथे कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप परत एकदा होताना पाहायला भेटतो. फुलटॉस चेंडूचा इथे फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. इथे षटकची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. 2 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या 21 धावा, 1 फलंदाज बाद. बॉलर्स नेम काय? शुभम गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅक होता, पूल केलाय, चेंडू तिथं झाडाला स्पर्श होऊन चेंडू खाली पडताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होताना पाहायला भेटतो. 2 धावा इथं प्राप्त होताना पाहायला भेटतो. तिसऱ्या धावेचा कॉल इथं फिकी भरकटताना पाहायला भेटते. तोपर्यंत 2 धावा घेऊन इथं स्ट्राईक वरती थांबतोय तो ओमकार गायकवाडचा प्रयत्न होता तिसऱ्या धावेचा देखील, पण सोपले नाही. तर नोचा कॉल देताना पाहायला भेटतोय. 24 धावा धाव फलकावरती. तिसरा षटक मैदानाच्या सुरू आहे. 4 षटकाचे सामने आहेत. 4 षटकामध्ये किती धावा बनवणार टायगर बॉय चिखली. प्रधान साईडला फटका खेळा, फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण तिथं परत एकदा एलिव्हेशन कमी होतं. टायमिंग इथं जुळली नव्हती. त्या कारणामुळे मला वाटतं चेंडू बॅट इथं हातातून थोडीशी सिटकली होती. त्या कारणामुळे पूर्णपणे ताकद लागली नाही या फटक्यावरती. तिथं डीप मध्ये अनिकेत होता, चेंडू उचलून फेकूस तर तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. मला वाटतं बॅट चेंजचा इशारा होतोय फलंदाजा. पाहूया न्यू बॅट घेऊन मॅन इथं बॅट घेऊन बॅटचा पुरवठा करताना पाहायला भेटत. 25 धावा धाव फलकावरती. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. पुढच्या 9 चेंडूवरती कशी फलंदाजी करताना पाहायला भेटतो ओमकार गायकवाड देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आपण मॅथ्यू हेडनला देखील पाहिलं असेल IPL मध्ये शेवटच्या काही ओव्हर मध्ये तो मुंगूस बॅटचा वापर करत होता. इथं ओमकार गायकवाडने इथं बॅट इथं बदललेली आहे. ब्ल्यू कलरची बॅट इथं मैदानाच्या आत घेऊन इथं खेळताना पाहायला भेटतोय. ओहो, परत एकदा ऑन साइडला इथं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खालीच राहिला आणि यष्टीरक्षाचा भेद घेताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. चेंडूवरती देखील लक्ष असणारे सर्वांचं, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये जास्त करून विकेटला काही महत्व देत नाहीत गोलंदाज, जास्त करून डॉटला जातात. ओहो, बिग हिट आणि बिग हिट. चेंडू राहतोय सीमारेषा पार, लॉंग ऑनच्या टोक्यावरनं षटकार. 6 धावा. नवीन चेंडू इथं फेकावं लागणार, कारण की चेंडू एवढा लांब मारला ओमकार गायकवाडने. इथं जुना चेंडूचा वापर करण्यात येणार आहे काही चेंडूवरती शेवटच्या, कारण की मगाशी चर्चा करत होतो की डॉट चेंडूचा. अगदी लेदर क्रिकेटमध्ये तुम्ही जास्त धावा देखील खर्च केले तर विकेटला महत्व आहे, पण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही कमी धावा खर्च करा, विकेट नाही घेतली तरी चालेल, पण तुम्ही धावा कमी खर्च केले तर नक्कीच पूर्ण देखील तुमच्यावरती सर्वांचं लक्ष असतं. असं टेनिस क्रिकेट आहे. त्याचबरोबर परत एकदा हो परत एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी चेंडू येतोय डॉट. 3 षटकानंतर 32 धावा धावफलकावरती, 1 फलंदाज बाद.
प्रणव गोलंदाजी मार्क वरती जर्सी क्रमांक 14 इथे अर्पण करून मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 32 धावा झाले धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे ते स्वप्नील आणि ओमकारचा. पाहूया कशी फलंदाजी करता येते प्रणवच्या विरोधात. पुन्हा एकदम छान जर्सी इथे घालून सर्व खेळाडू खेळताना पाहायला भेटतात. परत एकदा पावलाचा वापर करताना पाहायला भेटतो. ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जमिनीला लगेच चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डीप मध्ये. तिथं खेळाडू अवेलेबल होतो तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त करताना पाहायला भेटतो. 33 धावा धावफलकावरती. आजच्या 5 षटकामध्ये पाहिलं असेल तुम्ही 50 धावा देखील इथे सेफ होत नाहीये. कारण की काल तुम्ही पाहिलं असेल 36 धावा देखील चेस होत नव्हते, पण आज 50 धावा चेस झालेत. सडक पे कडक चेंडू जाणार सीमारेषा पार. षटकार 6 धावा. डायरेक्ट मला वाटतं रस्त्यावरनं चेंडू आणावं लागेल. या स्पर्धेमधला सर्वात लांब षटकार आहे ओमकारच्या बॅट मधनं. मागाशी इथे चर्चा चालू होती की चेंडू जात नाही, पण ओमकारने मैदानाच्या बाहेर मारून दाखवलाय. हा आहे ओमकार गायकवाड. अगदी सडक रस्त्यावरती पूर्णपणे फटका खेळला होता, सजवला होता. लांब लचक षटकार खेळण्यात तो देखील माहिर आहे खेळाडू. स्टॉक बॉलर स्पेशली ते मोठे मोठे फटके मारतो हा फलंदाज. हो परत एकदा लांब ठेवला होता. अगदी इथं कटरचा वापर करताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. लेफ्ट हँड गोलंदाज मैदानाच्या आत गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. थोडं डोकं शांत ठेवून इथं गोलंदाजी करतो गोलंदाज प्रणव. षटकार आला तर हे देखील डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी करतोय. फुल टॉस. इथे फटका फसलेला आहे. खेळाडू कडनं झालेली चुकी. इथे यश तिथे बॅकअपला होता तोपर्यंत इथे 2 धावा प्राप्त होताना पाहायला भेटत. फेक हे देखील खराब मैदानाच्या आत. पण इथं मला वाटतं हा निर्णय हा कॉल ओमकारचा होता. ओमकार गायकवाड रनअपच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. 4थ्या चेंडूवरती मला वाटतं जर स्वप्नील देखील स्ट्राईक वरती असं त्यांनी देखील मोठे फटके मारले असते, पण ओमकारला वाटलं की वरच्या स्ट्राईक वरती खेळाडू तिथं अवेलेबल नाही. ओमकार खूप वेळ स्ट्राईक वरती थांबला आणि स्वप्नीलची वाट पाहिली, पण तोपर्यंत मला वाटतं पॉईंटचा खेळाडू स्टंपवरती पोहोचला आणि खालच्या गोरवा आणि चेंडूवरती सोपवला आणि फलंदाज बाद झालाय. 4थ्या रनामध्ये 3 धावे तो पूर्ण करताना पाहायला भेटतो. न्यू बॅटर मैदानाच्या दत्ता शिंदे कॅप्टन. 3 धावा इथं पूर्ण करताना पाहायला भेटतो. 42 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू. ओहो परत एकदा बॅटीची कडा. स्वप्नील इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आहे. सॅक्रिफाईस विकेट. दत्ता शिंदे देखील होतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. या षटकामध्ये या इनिंग मध्ये तेजसनी गोलंदाजी केली नाहीये, कारण की प्रणवला इथे चान्स दिलेला आहे. मागच्या मॅच मध्ये तेजसनी गोलंदाजी केली होती, रन आले होते त्याला त्याच्या विरोधात, त्यामुळे मला वाटतं प्रणवला इथे संधी दिली होती. परत एकदा बॅटरीची कडा. चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटतो. 1 धाव इथे प्राप्त होती. षटक संपले ते 4 षटकानंतर 43 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज छत्रपती वॉरियर्स कात्रज या संघाला.
चला सामना सुरू करून घ्या. 44 धावांचा पाठला करताना मैदानाच्या आत स्ट्राईक वरती यश आहे, नॉन स्ट्राईक वरती अनिकेत, गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. 4 षटकामध्ये 44 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला सामना सुरू करून घ्या. स्टेअर करताना पाहायला भेटतोय, स्लाइस केलं होतं पॉईंटच्या दिशेने. श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन होताना पाहायला भेटतोय छत्रपती वॉरियर्स कात्रज या संघाचा. यशने केलेली पहिल्या चेंडूवरती सिंगल. आता अनिकेत स्ट्राईक वरती, म्हणजे 11च्या सरासरीने तुम्हाला इथे धावा बनवणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही ह्या सामन्यामध्ये इथे जिंकू शकतात. कारण की 11च्या सरासरीने 4 षटकामध्ये तुम्ही 44 धावा बनवू शकतात आणि तुम्हाला जिंकण्यासाठी देखील 44 धावांची गरज, म्हणजे कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही मैदानाच्या आत इथे फलंदाजी करावी लागेल. हो परत एकदा उसळी घेणारा चेंडू येतो डॉट. अनिकेत मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता, या मॅच मध्ये करूया मरूची स्थिती आहे. जो हरण तो इथेच थांबन, जो जिंकेन ते पुढे जाईन. त्यामुळे दोन्ही टीम कशमकश करताना पाहायला भेटत, एकमेकाला मात देण्याचा प्रयत्न आहे. परत एकदा चेंडू इथं फिरताना पाहायला भेटतो, चेंडू येतो डॉट. हो परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, पाऊलाचा इथे वापर करताना पाहायला भेटतो. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क झालेला नाहीये. त्याचबरोबर नाशिक वन इथं संघ इथे वेळेवरती उपस्थित झाला, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परी 11 नाशिक. हो परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, तिथं बॅटीची कडा, मला वाटतं इथं प्रश्न विचारला होता पण पंच इथं नॉट आउटचा इशारा येताना पाहिलं. षटक संपले तो एका षटकात धाव पलकावरती धावसंख्या झाली ती 1 धावा. 5 चेंडू इथं डॉट टाकले होते. अनिकेत या फलंदाजाला, चला घाई करा, टीम मीटिंग कमी करा, कारण की अजून देखील मॅच आपल्याला खेळवायची आहे. वाटतं मंगलमूर्ती इन्फ्रामध्ये देखील नाशिकचे काही खेळाडू आहेत आणि नाशिककर देखील आज इथे खेळताना पाहायला भेटणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या जन्मभूमीवरती कर्मभूमीवरती भरपूर खेळाडू इथले देखील आहेत. नायगावचा नायक इथं चांगलं इथं कार्य करताना पाहायला भेटत, कॅमेरावरती चांगलं काम इथं त्यांच्या माध्यमातून देखील होताना पाहायला भेटत. सुंदर नाव त्यांना दिलेलं आहे आमचे रोबोट बाईंनी, ऑपरेटर आहेत SSS चे. हो परत एकदा मी हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीची खडा इथे नो चॉकॉल, चेंडू येते डॉट. ओमकार गायकवाड मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. मांजरीचा हा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. मला वाटतं इथं मांजरी गाव आहे, आडमसाच्या थोडस पुढे गेल्यानंतर आपल्याला हे गाव दिसेल आणि या गावातनच हा खेळाडू आज इथे खेळायसाठी आलेला आहे. ओहो परत एकदा वेगाने टाकलेला चेंडू, मला वाटतं आज वेगावरती स्वार आहे हा खेळाडू. उजव्या हाताने मारा करण्यासाठी देखील सज्ज होते आणि वेगाने इथे शोल्डरचा वापर करताना पाहायला भेटतोय. याला यश प्राप्त होईल काय या षटकामध्ये, कारण की यशचा देखील प्रयत्न आहे मोठे फटके मारण्याचं, कारण की 44 धावांचा पाठला करताना पाहायला भेटतो 4 षटकामध्ये.
व परत खोदून काढलाय डीप मध्ये खेळाडू आहे, तोपर्यंत तिथे एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. टायगर बॉयज चिखली मैदानाच्या आत इथे खेळताना पाहायला भेटतोय. पियुष इथं डीप मध्ये आहे, पॉइंटच्या दिशेने शमशुद्दीन शेख आहे, कव्हर्सला स्वप्नील आहे डीप मध्ये, लॉंग ऑफला डीप मध्ये अमोल जाधव, शॉट मध्ये दत्ता शिंदे संगनायक असे आणखीन खेळाडू इथे सर्व बाजी मारताना पाहायला भेटतात. हो प्रत्येकदा विकेट केलाय, अनिकेतच्या बॅट मध्ये इथे संपर्क होताना पाहायला भेटत. मला 6व्या चेंडूवरती इथे संपर्क होतोय, एक सिंगल प्राप्त केली अनिकेतने, एका धावाच्या साह्याने स्कोर कार्ड वरती भर पडताना पाहायला भेटत. 3 धावा. डॉट चेंडू होताना पाहायला भेटते. 1.5 म्हणजे शेवटचा चेंडू या षटकामधला ओमकारने देखील इथं चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली, पण दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, बांधून ठेवलाय बॅट्समॅनला. हो परत एकदा चेंज ऑफ पेस, फॉलो थ्रो मध्ये इथं चेंडू अडवतोय, चेंडू येतो डॉट. 2 षटकानंतर 3 धावा जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. संदीपला गोलंदाज, संदीप नवीन गोलंदाज स्पेशलिस्ट आहे, नवीन चेंडू चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज, पण इथे स्लॉग ओव्हर मध्ये जबाबदारी सोपवलेली आहे. कारण की टायगर बॉयज चिखली या संघाकडनं आपण पाहिलं असेल, या गोलंदाजाला पीसीडीसी या संघाकडनं खेळतात. शमशुद्दीन देखील गोलंदाज आहे, पण या आज मला वाटतं शमशुद्दीन वरती जबाबदारी सोपवली नाही दत्ता शिंदे यांनी. विकेट केला, मनगटाचा वापर करताना पाहायला भेटतो. गॅप मध्ये चेंडू जाईल का अमोल, त्याचबरोबर माही 11 RSP फलटण संघ, कॅप्टन लिहायचं लगेच पळत टॉस साठी. चला फलंदाजचं नाव कळवा, सिद्धार्थ. हो परत एकदा फेकाने टाकलेला चेंडू, चेंडू येतो डॉट. चला माही 11 या लवकर, आता पळत या पळत. लेट पंधरा थेट मैदानाच्या आत फटका खेळला हा ग्रेट असं म्हणता येईल. कारण की मिडल होताना पाहायला भेटतो 7 चेंडू मध्ये इथे 39 धावांची गरज असताना हा फटका खेळलेला. षटक संपले तो 3 षटकानंतर 11 धावा धावपल करते. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 33 धावांची गरज. 6 गेंदे और 33 रन की जरूरत जीतने के लिए.
शेवटचे काही चेंडू यादू शिल्लक आहे. 30 धावांची गरज जिंकण्यासाठी शेवटचे 3 चेंडू. हो परत एक डाऊन साईडला फटका खेळला. तिथं खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत तिथं एक धावचा प्रयत्न होताना पाहायला भेटतोय. 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये. याच्यानंतरचा होणार सामना मंगलमूर्ती इन्फ्रा त्याच्या विरोधात माही 11 RSP फलटण संघ. इन्फ्रा या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आमंत्रित केलं गोलंदाजी करण्यासाठी तो फलटण या संघाला. तर दोन्ही टीम लगेच सज्ज राहायचे. 4 षटकाचे सामने असणारे विनर विनर. हो परत एकदा फटका खेळाय. तिथं डीप मध्ये खेळाडू नाही. परत एकदा असं वाटतं नैसर्गिक अडथळा येताना पाहायला भेटतोय. तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. तेजस इथं नॉन स्ट्राईक वरती येताना पाहिलं. शेवटचा चेंडू. हो बिगिट केला परत एकदा. टायगर बॉयज चिखली हे मॅच इथं विजय होताना पाहायला भेटते. चला फलटण संघ आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. फलटण संघ 4 ओव्हरची मॅच आहे. आपण लगेच सर्व खेळाडू घेऊन मैदानाच्या आत जायचे. शुभम महाले भोला इथं संपर्क करायचा समायोजन कक्षामध्ये. शुभम महाले अर्थात भोला